हॅलो, गुड मॉर्निंग. संडे असल्यामुळे मॉर्निंग ॲज युजुअल उशिराच झाली. आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे पटकन आवरून मग बाहेर जायसाठी निघालो. मला साडी घ्यायची होती, त्यासाठी साड्यांच्या दुकानामध्ये आलो होतो आणि पहिल्यांदा जास्त वेळ न लावता मी पटकन साडी घेतली. मी कोणती साडी घेतली आहे हे तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये कळेलच. आता मी फक्त साडी आणायची आहे असं सांगून नवऱ्याला बाहेर घेऊन गेले होते, पण साडी म्हणता म्हणता अजून काही गोष्टी ॲड झाल्या. मला काही मेकअप प्रोडक्ट्स घ्यायचे होते, पण त्यांच्याकडे सर्व अवेलेबल नव्हते. पण मला फाउंडेशन मिळालं, पण मला माझी शेड माहीत नव्हती. मग त्यांनी माझ्या स्किन टोननुसार मला एक निवडून दिली. अजून दुसऱ्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या आणि मग घरी आलो. रात्रीच्या जेवणासाठी मला आज मटर पराठा बनवायचा होता. मंडेला मी भरपूर मटार आणले होते आणि त्यातलेच काही उरले होते, म्हणून मग म्हटलं आज मटर पराठा बनवूया. मग त्यासाठी कढईत तूप घालून ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मिरची आणि लसूणचा ठेचा घातला. त्यामध्ये गरम मसाला, धनेपूड, हळद घालून परतून घेतलं. ते थोडं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये स्मॅश केलेला मटर आणि बटाटा घातला. धने आणि बडीशेप भाजून त्याची पूड केली होती, ती टाकायची राहिली होती, ती टाकली. थोडं मीठ, थोडीशी तिखट आणि लिंबू पिळून घेतला आणि मग ते छान परतवून एका प्लेटमध्ये काढून घेतलं. हे सगळं करायच्या आधीच मी कणिक भिजवून ठेवली होती आणि सर्व सारण बनवेपर्यंत कणिक छान भिजली होती. सारण खूप गरम होतं, म्हणून मग ते थंड व्हायसाठी ठेवलं. सारण थंड झालं त्यानंतर मग मी छान असे पराठे लाटून ते छान तुपावरती खरपूस भाजून घेतले. मटर पराठा आज मी पहिल्यांदाच ट्राय केला होता, पण खूप छान झाला होता आणि खूप काळजीपूर्वकही केला होता. कारण जेव्हा मी पहिल्यांदा आलू पराठा बनवला होता तेव्हाचा खूप बॅड एक्सपिरियन्स होता, पण त्यानंतर मला हळूहळू जमलेला. पण मटर पराठा बनवताना मी खूप काळजी घेतली होती आणि तो खूप छान जमला होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. बाय.